वीकेंड असेल तर तेव्हा आम्ही इथे यायचं. तर कुशिका आणि पप्पांमध्ये रेस लागलेली आहे. म्हणजे जर तुमचं पेट असेल तर तुम्ही त्याची पोटी सुद्धा इथं रस्त्यावरती असंच राहू देऊ शकत नाही. ते सुद्धा तुम्हाला क्लीन करून त्यामध्ये ट्रॅश करावं लागतं. पण आता आलेलो आहोत इथल्या लायब्ररीमध्ये. What you doing? Making books and play with this and hey monkey play. And monkey play with it and we smile. आणि पेट्स, बर्ड्स सगळेच या ठिकाणी एन्जॉय करतात. आणि बऱ्याच वेळेला इथं म्हणजे डक्स वगैरे स्विमिंग करत असतात. आता ते कुठल्या दुसऱ्या साईडला असतील तर त्यामुळे दिसत नाहीयेत. आता इथली अजून एक गोष्ट म्हणजे याच्या शेजारीच बाजूला लायब्ररी आहे. तर त्या लायब्ररीने हे स्पॉन्सर केलेले आहे. तर असे थोड्या डिस्टन्स नंतर असे बोर्ड यांनी लावलेले आहेत आणि वेगवेगळ्या पार्ट्समध्ये त्यांनी एक स्टोरी पूर्ण इथं ट्रॅकच्या अवतीभोवती केलेली आहे. म्हणजे तुम्ही थोडं वाचू शकता. नंतर थोड्या डिस्टन्स नंतर तुम्हाला कदाचित तुम्ही बघू शकत असाल थोडं पुढे की तिथं सुद्धा त्यांनी एक बोर्ड आहे. तर असं थोड्या डिस्टन्स नंतर त्यांनी वेगवेगळे बोर्ड्स बनवले आहेत आणि स्टोरी आहे पिक्चर सकट. तर म्हणजे लहान मुलं सुद्धा एन्जॉय करतील की मुलं बेसिकली वॉक करायला थोडं त्रास देतात. तर लहान मुलं जर असतील तर एक पार्ट वाचला की ऑब्व्हियसली उत्सुकता वाढेल. सो ते पुढे जाऊन त्याचा नेक्स्ट पार्ट रीड करू शकतात. तर अशा क्रिएटिव्ह गोष्टी असतात. तर त्यामुळे मुलं सुद्धा एन्जॉय करतात. इथं म्हणजे वॉकिंगला, जॉगिंगला, रनिंगला तुम्ही केव्हाही येऊ शकता. आणि काही लोक त्यांच्या पेट्सना जे न्यायचं असतं फिरायला वगैरे तर त्यासाठी पेट्सही बऱ्याच जणांजवळ असतात. तर खूप छान वाटतं. म्हणजे समरमध्ये तर खूप छान वाटतं इथं. कारण लेक आहे त्यामुळे गार हवा येते छान, खूप फ्रेश वाटतं. म्हणजे फिशिंग वगैरे पण करतात काही तर तुम्ही बघू शकता तिथं काही करतात इथं. Do you like this lake? Yes.
तर इथं म्हणजे आपल्याकडे जर असे स्पॉट्स असले तर खूप घाण करतात लोक, आणि इथं फार क्लिनिंगला खूप इम्पॉर्टन्स आहे, हायजीनला. ठिकठिकाणी यांनी थोड्या गॅप नंतर बसण्यासाठी बेंचेस दिलेले आहेत, आणि सोबतच डस्टबिनसुद्धा असतात. म्हणजे जर तुम्ही काही खाल्लं पिल्लं, काहीही कचरा असेल तर तुम्ही कचरा टाकू शकतात. आणि इथली अमेझिंग गोष्ट म्हणजे इथं पेट्सना जेव्हा बाहेर पॉटी वगैरे करायला आणतात तर त्याच्यासाठी सुद्धा इथं डस्टबिन असतात, स्पेशल कंटेनर्स असतात. म्हणजे जर तुमचं पेट असेल तर तुम्ही त्याची पॉटी सुद्धा इथं रस्त्यावरती असंच राहू देऊ शकत नाही, ते सुद्धा तुम्हाला क्लीन करून त्यामध्ये ट्रॅश करावं लागतं. तर असे हे रूल्स असतात आणि सगळेजण असे रूल फॉलो करतात, त्यामुळे तिथे एवढा क्लीनलीनेस आहे. तर बघा, खुशविका एकदम एन्जॉय करते, तिला खूप आवडत आहे. म्हणजे खूप दिवसानंतर असं मोकळं तिला कुठे जाता आलंय. एरवी आम्ही फक्त जे ग्रोसरी शॉप्स वगैरे त्यालाच जातो, कारण नॉर्मली इथं खूप जास्त गार होतं, आणि जेव्हापासून आपण गाडी घेतली त्यानंतर मोस्टली पाऊस असतोच, थोडा पाऊस पडलेला असतो किंवा चालू असतो, तर त्यामुळे निघता येत नाही. आता आज सॅटर्डे आहे, उद्या संडेचं सुद्धा पावसाचं इथं प्रेडिक्शन आहे. तेवढ्यासाठीच आम्ही आज म्हटलं की ॲटलिस्ट आपण आज थोडंसं तरी फ्रेश होऊन येऊया. तर अगदी छान वाटतंय इथं आल्यावरती, आणि आमच्या जुन्या आठवणींना सुद्धा इथं उजाळा मिळालेला आहे. तर खुशविका आणि पप्पांमध्ये रेस लागलेली आहे. तर रेसिंग सुद्धा खुशविकाला असं आहे, म्हणजे तिची एक गोष्ट खूप छान आहे. नॉर्मली लहान मुलांमध्ये ही गोष्ट असते की ते पटकन ॲडजस्ट होतात कुठल्या पण वेदर, कुठल्या पण ॲटमॉस्फिअरमध्ये म्हणावं किंवा कुठल्याही नवीन जागेवरती जा तर मोठ्यांना ॲडजस्टमेंटला प्रॉब्लेम होतात, परंतु लहान मुलं जे असतात ते पटकन ॲडजस्ट होतात. आणि तिचं एक खूप छान गोष्ट म्हणजे तिला काहीही बघितलं नवीन गोष्ट तर तिला ते शिकण्याची खूप जास्त इच्छा असते, तिला सुद्धा ते सगळं ट्राय करायचं असतं. आता फिशिंग आहे, लेकला येत्या बरोबर गाडी पार्किंगमध्ये असता बरोबर मम्मा फिशिंग करायचंय, म्हणजे तिला सगळं समजतं आतापासून की हे करायचं असतं ते करायचं असतं. तर ही गोष्ट खूप छान आहे, त्यामुळे थोडंसं ती पटकन सेट होते कुठेतरी. तर असं यांचं हे रनिंग सुरू झालेलं आहे. A few moments later. तर इथं आपण आता आलेलो आहोत इथल्या लायब्ररीमध्ये. तर अजून आपलं अकाउंट नाही आहे, इथं अकाउंट ओपन करायचं आहे. आणि अशा प्रकारची एंट्री इथं आहे, आणि आतमध्ये एंट्री करता बरोबरच एक खूप प्राऊड अशी मुवमेंट आम्हाला वाटली. ती म्हणजे एका 13 वर्षीय भारतीय मुलीने, तुम्ही बघू शकत असाल तर हिने बुक लिहिलेलं आहे, तिचं बॅनर तिथं आहे. तर आतमध्ये गेल्यानंतर अशी ही लायब्ररी आहे, खूप मोठी लायब्ररी आहे ही. म्हणजे अगदी लिहिता वाचता न येणारी, अजून बोलायला सुद्धा न शिकलेल्या लहान मुलांपासनं ते अगदी वयोवृद्धांना आवडतील असे प्रत्येक कॅटेगरीतली बुक्स इथे तुम्हाला मिळतील. मुलांच्या जे एज्युकेशन रिलेटेड बुक्स आहेत ते सुद्धा सगळे बुक्स या लायब्ररीमध्ये तुम्हाला मिळतील. तर अशा प्रकारे सगळ्या प्रकारची ही पुस्तकं एकाच ठिकाणी, असं हे छानसं ठिकाण आहे, तर त्यामुळे मला खूप आवडतं. तर परंतु खुशविकाला मात्र पुढे प्लेइंग झोन दिसला, तर त्यामध्येच आम्ही फार वेळ स्पेंड केला. तर त्यामुळे फार जास्त एक्सप्लोर मी या ठिकाणी लायब्ररीसुद्धा करू शकले नाही आहे. परंतु तिने हे खेळण्याचा जो तिचा टायमिंग आहे तो टायमिंग मात्र खूप जास्त एन्जॉय केला. बाहेरच्या वेदरमुळे सध्या आम्ही तिला बाहेर कुठेच पार्कमध्ये वगैरे नेऊ शकत नाही, त्यामुळे ती एरवी घरात एकटीच असते. परंतु हे क्लोज असल्यामुळे ती फार वेळ इथं खेळू शकली, तो सुद्धा एक या लायब्ररीमध्ये तिला आनंद घेता आला. तर पुढे गेल्यानंतर जर तुम्ही बघत असाल तर हे जे आहे हे फक्त लहान मुलांच्या दृष्टीने बनवलेला एरिया आहे. तर त्यामध्ये वेगवेगळे गेम्स, माइंड गेम्ससुद्धा आहेत, आणि सगळ्या प्रकारची छोट्या मुलांची जी पुस्तकं आहेत, अगदी स्टोरी बुक्सपासनं ते मुलांना आवडतील असे त्यांचे एज्युकेशनशी रिलेटेड अशा सगळ्या प्रकारचे बुक्स आहेत. तर त्यामुळे मुलं अगदी म्हणजे खेळूसुद्धा शकतात इथं, आणि खेळता खेळता शिकूसुद्धा शकतात. म्हणजे तुम्ही इथंच बुक्स घेऊ शकता, तिथंच रीड करून परत ठेवू शकता, किंवा मग जर तुम्हाला तुमच्यासोबत घरी कॅरी करायचे असतील तर तुम्ही अकाउंट इथं क्रिएट करून ते बुक्स तुम्ही तुमच्यासोबत घरीसुद्धा नेऊ शकता.
आणि आता इथं ही बुक कार्ट होती लहान मुलांसाठी, तर ती मिळाल्याबरोबर खुशविकाची इथं सगळ्या प्रकारचे बुक्स कलेक्ट करण्याची ही लगबग इथं सुरू आहे. What are you doing, Kushvika? What you doing? Making books. You taking Control. And play with this and hey monkey play. And monkey play with it and we smile. Think have monkeys log oh oh. Oh, monkeys also.